मित्रांनो नमस्कार, मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते, श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर. मित्रांनो, आता डोंबिवली मी पश्चिम विभागामध्ये आहे. माझा मित्र आहे डोंबिवलीमध्ये सत्यवन चौक, जो साई मंदिर व साईचं मंदिर आहे त्याच्या बाजूला हा माझा मित्र आहे. आपल्या कोकणातील राजापूर तालुक्यामध्ये पातल पंचकृषीतला करकच्या बाजूला कारवली गाव म्हणून आहे, इथला आहे रहिवासी. आणि डोंबिवलीमध्ये गेली 12 वर्ष तो त्याचं दुकान आहे. या दुकानामध्ये मी आलो आहे आणि त्याने खास असे आंबे आणलेले आहेत. बघा, कोकणातला एक शेतकरी उद्योजक जो मुंबईमध्ये व्यवसाय करतो आणि जेव्हा गावी आता हे आंब्याचं सीझन आहे, त्या आंब्याच्या सीझनमध्ये तो वेगवेगळ्या सीझन वाईज असा धंदा करतो, दुकान चालवतो. तर खास तो आपली गाडी घेऊन आंबा आणण्यासाठी गेला होता. त्याच्यामध्ये कमीत कमी त्याने 17 ते 18 डझन आंबे आणले. आणि माझा मित्र असल्यामुळे त्याने मला आज इथे बोलवलं आहे की बघा रुपेश, तू माझ्या इकडे भेट दे आणि माझ्या आंब्याचं थोडं प्रमोशन करतो. मी नेहमी माझ्या व्यावसायिक मित्रांचं, माझ्या उद्योजक मित्रांचं प्रमोशन करत असतो. तर आज आपण थोडंसं त्याच्या ह्या आंब्याबद्दल विचारूया की त्याने कशा पद्धतीने तो गावावरून घेऊन आला आहे, त्या आंब्याची साईज काय आहे, कुठला आंबा आहे, काय दराने तो देणार आहे आणि कशा प्रकारे तो डोंबिवलीमध्ये विक्री करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपलं मराठी उद्योजक पुढे जाईल. तर नमस्कार रुपेश साहेब, थोडक्यामध्ये आपली ओळख द्या आणि कशा प्रकारे तुम्ही आंबा आणला आहे आणि कशी सर्व्हिस देणार आहे त्याबद्दल माहिती द्या. मी म्हणजे कसं आता गावावरून गावी गेलो होतो, गावावरून गाडी घेऊन माझं रुपेश भास्कर नाटक. हां, मी माझे स्वतःच्या कलमाचे आंबे घेऊन आलो. गाडी गेलो आणि गाडीने घेऊन गेलो आणि गाडीने घेऊनच रिटर्न आलो परत लगेच. आणि ते आंबे 200 ग्राम, 250 ग्राम आणि 300 ग्राम असे आंबे आहेत. तर हे ऑर्गॅनिक आंबे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल वगैरे काही नाही. त्याच्यामुळे आंबा हा चविष्ट आहे आणि खायला पण चवदार एकदम व्यवस्थित आहे. त्याचं काही प्रॉब्लेम काही नाही. आणि फळ मिडियममध्ये पण आहे आणि मोठं फळ पण आहे. आणि ठीक आहे मित्रांनो, मी थोडं अजून माहिती देतो तुम्हाला. हे बघा, मी आंबा दाखवतो. खूप चांगलं फळ आहे. आपण हे आंबा बघू शकता. कमीत कमी मला वाटतं हे 270 ग्रामचं तेवढी वजन असेल. त्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपला रत्नागिरी हापूस आंबा आहे. त्याच्या स्वतःच्या कलमाच्या म्हणजे त्याचं जे स्वतःचं कलम आहे त्याच्या झाडावरचा आहे. तो स्वतः गेला, ते तोडून आणलं आणि नैसर्गिकरित्या पिकवलं. आता सध्या कच्चा आंबा आहे. पण तुम्ही इथे त्याच्या दुकानामध्ये या डोंबिवली पश्चिममध्ये सत्यवन चौकला त्याच्या दुकानामध्ये व्हिजिट द्या. खूप फेमस असं इथलं दुकान आहे. त्या दुकानामध्ये येऊन तुम्ही त्याच्याकडनं आंबा खरेदी करू शकता. तुम्हाला 1 डझन हवं आहे, 2 डझन हवं आहे, 3 डझन हवं आहे, 5 डझन हवं आहे. सध्या कमी स्टॉक आहे. लवकरात लवकर तुम्ही इथे या आणि त्याच्याकडनं आंबा खरेदी करा. त्याच्या व्यवसायाला, माझ्या मित्राच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा. थोडासा इथला पत्ता सांगा नारकर साहेब, की जेणेकरून आपले ग्राहक तुमच्यापर्यंत पोहोचतील. रुपेश भास्कर नाटक, सत्यवन चौक, देवीचा पाडा, डोंबिवली वेस्ट, रेती मंदिर रोड. अजून तुम्ही काय बोलू इच्छिता या व्हिडिओमार्फत? ठीक आहे, आपण मित्र थोडासा कावरा झाले आहे. तर आपण असा मराठी व्यावसायिकांना नेहमी सपोर्ट करत असतो. या मित्राची मी आज जाहिरात केलेली आहे. बघा, आपल्या डोंबिवलीमधील डोंबिवलीकरांना मी आव्हान सांगेन, तो डोंबिवली ईस्ट असेल, वेस्ट असेल, सत्यवन चौकला राहतो. आजूबाजूचे जेवढे विभाग आहेत, तर जुनी डोंबिवली आहे, नेमाडी गल्ली आहे, मोठा गाव आहे, रेती बंदर आहे, इकडे सत्यवन चौक आहे, उमेश नगर आहे. जे पण आपण डोंबिवलीकर आहात कोकणातले, इथे 90% लोक कोकणामधली राहतात आपल्या या डोंबिवली, उमेशनगर, सत्यवन चौकला. तर तुम्हाला जर तुमच्या आंब्या झाडावरचा कोकणी आंबा खायचा असेल, रत्नागिरीचा हापूस आंबा खायचा असेल, तर या मित्राच्या दुकानाला नक्की भेट द्या आणि त्याच्याकडनं आंबे खरेदी करा. धन्यवाद.